जाऊया पुढे आणखी एका दुर्घटनेच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे पिंपरीमधून। पुण्यामध्ये मोशीमधल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामधली इमारत कोसळल्यानंतर आता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि आतापर्यंत या दुर्घटनेमधून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये बचाव पथकाला यश आलेलं आहे। यापूर्वी 6 जणांची सुटका करण्यात आलेली होती आणि आता आणखी 3 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र तळ मजल्यावर अजून काही कर्मचारी अडकलेले आहेत अशी एक भीती आहे आणि त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये असं सुद्धा कळतंय। तेव्हा हे कर्मचारी गेल्या 11 तासांपासून आता या इमारतीखाली अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करतात। रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कैलास, मोठी दुर्घटना झालेली होती, अजूनही इमारतीखाली काही जण अडकले असल्याची माहिती कळते। कशा पद्धतीने सगळं बचाव कार्य सुरू आहे, काय या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? अजूनही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। लष्कराची टीम असेल, एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दल असेल, सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या इमारतीमध्ये अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। काल दुपारी 1:15च्या सुमाराला ही इमारत कोसळली होती। त्याच्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकूण 23 लोक जे आहेत ते यामध्ये अडकलेली होती। 3 मजली इमारत जी आहे या इमारतीमध्ये सर्वात वरच्या मजल्यावरचे जे 5 जण होते ते स्वतःहून बाहेर पडले। तर काल एनडीआरएफ आणि लष्कर आणि इतर यंत्रणांनी जे रेस्क्यू ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये सुरुवातीला 6 जण आणि त्यानंतर रात्री 3 जण असे 9 जण जे आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र अजूनही 9 जण जे आहेत ते या इमारतीमध्ये अडकलेले आहेत। सुरुवातीला त्यांच्याशी संपर्क होत होता, मात्र आता त्यांच्याशी कसलाही संपर्क होत नाहीये। कसलाही आवाज जो आहे तो इमारतीमधून या नागरिकांचा येत नाही। लष्कर असेल, एनडीआरएफचं पथक असेल, युद्ध पातळीवर या 9 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर माध्यमातून खाली कोण जिवंत आहे का याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। लाईव्ह मुवमेंट ज्या आहेत त्या डिटेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि ही 3 मजली इमारत आहे। सगळ्यात खालच्या मजल्यावर हे 9 जण अडकल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळं भिंत तोडून जे आहे ते त्यांना बाहेर काढण्यासाठी अडचण जी आहे ती येत आहे। मात्र रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि हे 9 जण सुखरूप बाहेर पडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निश्चितच कैलास, खरंच हे सुखरूप बाहेर पडावेत अशी आशा व्यक्त होतीये। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू।